पुण्यातील एका खासगी कंपनीत सौरभ सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता। त्याला पगारही व्यवस्थित मिळत होता। दुर्दैवाने एके दिवशी ऑफिसमधून घरी जाताना त्याचा अपघात झाला। पाय फ्रॅक्चर झाल्याने गेल्या 6 महिन्यांपासून तो घरीच आहे। अपघातानंतर नोकरी गेल्याने संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलंय। देशातील अपघातांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होतीये। 2022 मध्ये संपूर्ण देशभरात 4,61,000 अपघात झाले आणि त्यामध्ये 1,68,000 लोकांचा मृत्यू तर साधारण 4.5 लाख लोक जखमी झाले। 2021 ची तुलना केली तर रस्ते अपघातात 12% वाढ झाली। सौरभप्रमाणे कोणालाही अपघातासारख्या दुर्दैवी घटनांचा सामना करावा लागू शकतो। ड्रायव्हिंग करणाऱ्याचाच अपघात होतो असं नाही, तर रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीच्याही अपघातात बळी जाऊ शकतो। अशा वेळी अपघाताच्या जोखमीपासून संरक्षण मिळवण्यासाठी वैयक्तिक अपघात विमा हा एक चांगला पर्याय आहे। संकट काळात वैयक्तिक अपघात विमा तुमच्या मदतीला धावून येतो। अपघात विम्यात पॉलिसी धारकाचा मृत्यू, कायमस्वरूपी किंवा तात्पुरतं किंवा अंशतः अपंगत्वाच्या जोखमीपासून संरक्षण मिळतं। पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर वारसाला विम्याची रक्कम मिळते। अपघातातील अपंगत्व किती टक्के आहे यावर विम्याची रक्कम अवलंबून आहे। कायमस्वरूपी अपंगत्वानंतर अनेक कंपन्या 10 ते 20 वर्ष दरमहा नियमित उत्पन्न देतात। काही कंपन्या नियमित उत्पन्नाशिवाय मुलांचं शिक्षण, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाईचा खर्च देखील देतात। अपघात विमा मुख्यतः 3 प्रकारचा असतो। पहिला आयुर्विमा, टर्म विमा आणि इतर पारंपरिक विम्यात अपघात विमा हा रायडरच्या स्वरूपात असतो। दुसरा म्हणजे सध्या बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांना सामूहिक अपघात विम्याची सुविधा देतात। तिसरा म्हणजे सर्वच विमा कंपन्या विविध अपघात विमा पॉलिसीची विक्री करत आहेत। अपघात विमा पॉलिसीमध्ये सर्वच जोखमींपासून संरक्षण मिळतं। इतर विम्याच्या तुलनेत अपघात विमा स्वस्त असतो। तुमचं वय, व्यवसाय आणि आजारावर अपघात विम्याचा हप्ता ठरवण्यात येतो। कीटकनाशक किंवा रासायनिक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना जास्त हप्ता द्यावा लागतो। अपघाती विम्यात साधारणपणे 1 लाखाला 140 रुपयांचा हप्ता द्यावा लागतो। उदाहरणार्थ 20 लाखांच्या अपघाती विम्यासाठी वार्षिक 2800 रुपयाचा प्रीमियम भरावा लागतो। अपघात विम्याची विक्री विमा कंपन्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करतात। पॉलिसी बाजारसारख्या वेबसाईटवरूनही अपघाती विमा खरेदी करता येतो। अपघात विमा खरेदी करताना विमा एजंटचीही मदत घेऊ शकता। मुदत विम्याप्रमाणेच अपघात विम्यात विमा संरक्षण निवडावं। अपघात विम्यात तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट किमान विमा संरक्षण असावं। विमाधारकाच्या चुकीमुळे अपघात झाल्यास कंपन्या दावा मंजूर करत नाहीत। तसेच दंगलीत झालेल्या जखमींना, युद्धातील जखमी आणि मृतांना तसेच जन्मजात अपंगत्वाला विम्याचं संरक्षण मिळत नाही। नशा करून दुर्घटनेत बळी गेल्यास कंपन्या विम्याचा दावा मंजूर करत नाहीत। तसेच साहसी खेळात अपंगत्व आल्यास विम्यासाठी दावा करता येत नाही। दुर्घटनेचं संकट कोणावरही आणि कधीही ओढवू शकतं। त्यामुळे कमवत्या व्यक्तीने मुदत विम्यासोबतच अपघात विमा घ्यावा। या प्रकरणात ग्रुप विमा अथवा रायडरवर अवलंबून राहू नये। वैयक्तिक विमा पॉलिसी घेणं फायद्याचं आहे। विविध विमा पॉलिसीमुळे संकट काळात तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळतं। असा सल्ला पर्सनल फायनान्स एक्सपर्ट जितेंद्र सोळंकी यांनी दिला आहे। काही कंपन्या कुटुंबातील कमवत्या व्यक्तीसोबतच पत्नी आणि मुलांनाही विम्याचं संरक्षण देतात। अतिरिक्त हप्ता भरल्यानंतर अशा पॉलिसीमध्ये पत्नीला मूळ पॉलिसी धारकाच्या 50% आणि मुलांना 25 ते 30% विमा संरक्षण मिळतं, अशी माहिती सोळंकी यांनी दिली आहे। अद्याप तुम्ही अपघात विमा पॉलिसी घेतली नसेल तर तात्काळ घ्या। सौरभ सारखी चूक तुम्ही करू नका। तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसू शकतो।